धोकादायक शासकीय इमारत कोसळण्याच्या मार्गावर नागरिकांमधून तीव्र संताप। सोनार गल्ली, नवापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुलामध्ये उभी असलेली ही शासकीय इमारत गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत सुमारे 100 वर्षापूर्वी ब्रिटिश काळात उभारण्यात आली होती। काही काळ जिल्हा परिषदेची शाळा आणि तळमजल्यावर उर्दू शाळा येथे चालविण्यात आली होती। ही इमारत अनेक पावसाळ्यांचे भार झेलत आज पूर्णपणे जीर्णावस्थेला पोहोचली आहे। भिंती झिजल्या असून ठिकठिकाणी मोठे तडे पडले आहेत। छताचे काही भाग खचलेले असून खिडक्यांचे तुकडे केव्हाही खाली पडू शकतात। या पावसाळ्यात ही इमारत अधिकच धोकादायक बनली आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असून ही इमारत नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे। आजूबाजूचे दुकानदार प्रचंड चिंतेत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की या इमारतीतून काहीही कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे। यावेळी जबाबदारी कोण घेणार? गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासन मिळतात, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होत नाही। नागरिकांचा संताप वाढत असून प्रशासन अजूनही दुर्लक्ष करत आहे। कोणतीही तरी मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन डोळे उघडणार आहे का, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे। नवापूर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन धोकादायक शासकीय इमारत कोसळण्याच्या मार्गावर नागरिकांमधून तीव्र संताप। न्यूज नेटवर्क, शहादा। मी कुणाल राजेंद्र दुसाने, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस। नवापूर येथे सराफ बाजार येथील जी जिल्हा परिषदची शाळा आहे ती अत्यंत जीर्ण झालेली आहे। जवळजवळ 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी मी सुद्धा जिल्हा परिषदमध्ये 1ली ते 4थीचे शिक्षण घेतलेले आहे। आत्ता सध्या बाजारात अशी परिस्थिती आहे की शनिवारचा बाजार असतो आणि त्या ठिकाणी मोठी वर्दळ आजूबाजूच्या परिसरातून येत असते आणि बिल्डिंग पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे आजूबाजूला शॉपिंग्स आहेत, कॉम्प्लेक्स आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना जर बिल्डिंग उद्या उठून पडली, पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे जर बिल्डिंग इथलं काही छत कोसळलं, काही कोसळलं तर जीवितात आणि असल्यामुळे माझी प्रशासनास विनंती आहे का त्या ठिकाणी जी बिल्डिंग आहे ती एक तर जमीनदोस्त करण्यात यावी किंवा मग त्या ठिकाणी योग्य ते शासनाने निर्णय घेऊन काय करता येईल ते उपाययोजना करावी अशी माझी विनंती आहे।